गोंदिया शहरातील जयस्तंभ चौक परिसरात महिला काँग्रेसतर्फे बदलापूर घटनेचा निषेध. महाराष्ट्रातील बदलापूर येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाचा गोंदिया जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी भीक नको सुरक्षा द्या असे नारे महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आले. तर उद्या याच प्रकरणाला घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या महाराष्ट्र बंदला सर्वांनी मिळून प्रतिसाद द्यावा असं आवाहन यावेळी महिला कांग्रेस कमेटीतर्फे करण्यात आले आहे. आज पूरे महाराष्ट्र के अंदर बदलापुर के अंदर जो एक बहुत ही शर्मसार कर देने वाली दुर्भाग्यपूर्ण घटना 2, 3 से 4 साल की बच्चियों के साथ हुई, उसको लेकर के पूरे महाराष्ट्र के अंदर अखिल भारतीय कांग्रेस द्वारा प्रेस वार्ता का आयोजन किया गया। उसी सिलसिले में आज गोंदिया में भी प्रेस कॉन्फ्रेंस की गई। क्या बताएंगे, कल महाराष्ट्र भी बंद रखने वाले, उसके साथ ही भारत में भी सब इंडिया गठबंधन बंद रखेंगे? बिल्कुल, क्योंकि देश के अंदर अन्याय इतना बढ़ गया है, तो इसलिए न्याय की जो दस्तक है वो इस सरकार के बहरे कानों पर पड़ जाए, उसके लिए जो काम करना पड़ेगा, जितनी बुलंदी से आवाज़ उठानी पड़ेगी, उसको उठाने का हम काम करते रहेंगे। बदलापुर के अंदर जो कि आपके मुख्यमंत्री का चुनावी क्षेत्र है, वहाँ 2 बच्चियों के साथ जिस तरह का दुष्कर्म हुआ, उसके बाद सरकार जिस तरह से उसके ऊपर मौन है, ना उप मुख्यमंत्री, ना मुख्यमंत्री, ना जो आपके शिक्षा मंत्री हैं वो कुछ बोल रहे हैं। ऐसे में उनकी जाग खुल जाए, उनकी वो नींद से बाहर आ जाएं, होश में आ जाएं, उसके लिए जनता ने विरोध प्रदर्शन किया, लेकिन उन्होंने जनता के ऊपर ही लाठियां बरसाने का, आंसू गैस बरसाने का काम कर दिया। तो ऐसे में इसलिए ये बहुत आवश्यक हो जाता है कि आप सबके माध्यम से, मीडिया के माध्यम से ये सरकार जागृत हो जाए और ये समझ जाए कि चुनाव में विलंब करने से नहीं, जनता के सवालों का जवाब देने से समाधान निकलेगा। और अगर वो समाधान नहीं निकाल सकते हैं तो वो कुर्सी छोड़ दें। कांग्रेस पार्टी जो हमेशा न्याय के साथ खड़ी रही है, आज भी अपनी जनता के साथ खड़ी हुई है। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील मुली सुरक्षित आहेत का? प्रियंका गुप्ता यांचा सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातील मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न काँग्रेसच्या केंद्रीय प्रवक्त्या प्रियंका गुप्ता यांनी उपस्थित केलाय। बदलापूर घटनेतील पीडित कुटुंबियांना 12 तास बसवून गुन्हा दाखल करावा लागला। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी का, असा सवाल गुप्ता यांनी केलाय। आंदोलन करणाऱ्या 70-72 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर शाळा प्रशासनाला वाचवण्याचा प्रयत्न भाजप आणि RSS नेत्यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी केलाय। एक महिला पत्रकाराला शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वाईट पद्धतीने प्रश्न विचारले, यावर शिंदे गटाने कारवाई करावी अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे। महायुती सरकार महिला सुरक्षित अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केलाय। महिलांवर अन्याय झाला तर काँग्रेस गप्प बसणार नाही, असं प्रियंका गुप्ता म्हणाल्या। बच्ची का पिता क्या चैन से उस दिन सो पाया होगा? क्या उसके घर वाले चैन से सो पाए होंगे कि जिस दिन 4 साल की बच्ची के साथ यौन उत्पीड़न होता है? और सरकार का जो रवैया है वो पूरी तरीके से असंवेदनशील रहा। जिस तरह से सरकार ने पुलिस FIR करने में देरी की, आप बताइए प्रशासन किसके अंडर में आता है? गृह मंत्रालय किसके अंडर में आता है? क्या देवेंद्र फडणवीस जी इस बात के लिए माफ़ी मांगेंगे कि 12 घंटे तक उन लोगों की FIR नहीं लिखी गई, जिनके घर में जिनकी बच्चियों के साथ अपराध हुआ, 4 साल की अबोध बालिकाओं के साथ यौन उत्पीड़न हुआ? मैं पूछना चाहती हूँ, इसके लिए माफ़ी मांगेंगे या नहीं मांगेंगे? दूसरी चीज़ ये है कि सबसे बड़ी इंपॉर्टेंट चीज़ है कि किस तरह के सवाल माता पिता से पूछे गए, उनसे साक्ष्य मांगे गए। क्या ऐसे बिंदुओं पर साक्ष्य मांगना क्या कहाँ तक कि एक मानवता को शर्मसार करने जैसी बात होगी? इस पूरे घटनाक्रम में जिस तरह के रवैया भारतीय जनता पार्टी की सरकार और शिंदे सरकार ने किया है, गठबंधन की सरकार और उनके विधायकों की उपस्थिति में जिस प्रकार से वहाँ के प्रदर्शनकारियों के ऊपर लाठीचार्ज किया गया, वो अपने आप में एक सवालिया निशान है कि क्या प्रदर्शनकारियों के साथ में ऐसा व्यवहार करना उचित है? क्या ये सवाल का जवाब इस
इस देश की जो सरकार है, इस प्रदेश की जो सरकार है, उससे पूछना ज़रूरी नहीं समझते? हम पूछना चाहते हैं कि किस तरह से उन 300 FIR की गई जो प्रदर्शनकारी हैं उनके ऊपर 70 से ज़्यादा लोगों को अरेस्ट करा गया। क्यों अरेस्ट किया गया? क्योंकि वो सिर्फ और सिर्फ प्रदर्शन कर रहे थे, अपना जो है रोष प्रकट कर रहे थे। जिस तरह सरकार का रवैया था, उस रवैया को लेकर असंतुष्ट थे और वो चाहते थे कि उस दुष्कर्मी के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई हो। पर उसके खिलाफ कार्रवाई करने की जगह 2 दिन तक स्कूल प्रशासन टाल मटोल करता रहा। मैं सवाल पूछती हूँ, स्कूल प्रशासन किस तरह से जिम्मेदारी अपनी निश्चित करेगा? सिर्फ कांग्रेस पार्टी ही नहीं, बल्कि हाईकोर्ट की टिप्पणी भी पूरी तरीके से क्लियर है कि किसी तरह से SIT जांच में स्कूल के प्रशासन पर किसी तरह की कोई कार्रवाई नहीं की गई है। FIR में कोई नाम दर्ज किया गया है क्या? ये सवाल है मेरा। जिस तरह से पुलिस की जो पूरी प्रक्रिया रही वो पूरी तरीके से संदिग्ध रही, जिस तरह से स्कूल प्रशासन पूरी तरह से संदिग्ध रहा, मुझे लगता है कि पूरी तरीके से बचाने की कोशिश की गई। क्यों बचाने की कोशिश की गई? क्योंकि स्कूल प्रशासन में भारतीय जनता पार्टी के नेता मौजूद थे, भारतीय जनता पार्टी से जुड़े हुए सदस्य वहाँ उस बोर्ड में मौजूद थे, इस वजह से उसे बचाने की कोशिश की गई। सवाल ये उठता है कि जब एक महिला पत्रकार उस मुद्दे को लेकर जनता के बीच में आती है और गुहार लगाती है कि इंसाफ मिलना चाहिए, इस केस में न्याय मिलना चाहिए, तो उस महिला से जो यहाँ के पूर्व मेयर हैं वो सवाल क्या पूछते हैं? वो सवाल पूछते हैं कि क्या आपके साथ ऐसी कोई घटना हुई है जिस तरह से आप रिएक्ट कर रही हैं? कितनी शर्मनाक सवाल पूछा उन्होंने। मैं पूछना चाहती हूँ कि क्या उनके खिलाफ ये सरकार, शिंदे सरकार, कोई कार्रवाई करेगी या नहीं करेगी? क्योंकि एक बड़ा सवाल है और ये महाराष्ट्र की हर बेटी का सवाल है। आज पत्रकार सुरक्षित नहीं है, पत्रकार से इस तरह के भद्दे सवाल पूछे जा रहे हैं तो आम महिलाओं का क्या हाल होता होगा। और सिर्फ ये घटनाएं यहीं नहीं रुक रही हैं, लगातार इसके बाद भी एक रेप की घटना हुई, इसके बाद भी एक मर्डर की घटना हुई। और आपको मैं बता दूं कि महाराष्ट्र में 20,000 से ज़्यादा केसेस बच्चों के ऊपर अपराध के हैं और ये देश में सबसे नंबर 1 पर है। आज महाराष्ट्र में हर घंटे 2 बच्चों के साथ अपराध होता है और 5 महिलाओं के साथ अपराध होता है। ये है भारतीय जनता पार्टी के गठबंधन की शिंदे सरकार, ये है महायुति की सरकार। इस सरकार से सवाल पूछा जाना चाहिए कि ये कहते हैं महिला बहन। मैं पूछती हूँ कि महिला बहन सुरक्षित क्यों नहीं है आपकी सरकार में? आपने कौन से ऐसे कदम उठाए? इस पूरे प्रकरण में आपका जो रवैया है वो पूरी तरीके से बिल्कुल भी नेग्लेक्टेड दिखाई दिया। आपका बेटी बचाओ अभियान कहाँ है? उसका 80% बजट आप कहाँ खर्च करते हैं? 80% बजट आप खर्च करते हैं सिर्फ चुनाव प्रचार और प्रसार में, और ज़मीनी स्तर पर कोई काम नहीं होता, जिसका ये नतीजा निकल कर आया। और सिर्फ यही नहीं, पुलिस थाने में आए दिन जो है गोलीबारी हो रही है, जिस तरह से इनके विधायक सरेआम गोलियां चला रहे हैं भारतीय जनता पार्टी के, ये भी एक सवालिया निशान है। सवालिया निशान है कि भारतीय जनता पार्टी की और जो शिंदे सरकार है, ये गवर्नमेंट है, महायुति गवर्नमेंट, ये पूरी तरीके से लॉ एंड ऑर्डर में फेल नज़र आती है। महिलाओं की सुरक्षा के लिए कांग्रेस पार्टी पूरी तरीके से प्रतिबद्ध है, क्योंकि महिला सुरक्षा एक बड़ा और इम्पॉर्टेंट इशू है। जब निर्भया कांड हुआ उसके बाद निर्भया फंड बनाया गया। निर्भया फंड से महिलाओं की सुरक्षा के लिए कानून बनने चाहिए थे, उनके लिए पूरी तरीके से वो फंड उन्हीं को समर्पित होना चाहिए, पर उस फंड को भी ये लोग खर्च नहीं कर पाए और ज़मीनी स्तर पर कोई काम नहीं कर पाए। आज महिलाओं की अस्मिता को लेकर जब सवाल पूछे जाते हैं तो इनके नेता मुँह चुराते नजर आते हैं। आप बताइए, क्या कार्रवाई उनके खिलाफ होनी चाहिए जो प्रदर्शनकारी हैं? कार्रवाई उनके खिलाफ होनी चाहिए जो उस अपराध में लिप्त हैं। कॉलेज, स्कूल के प्रशासन के लोग लिप्त हैं और उसके साथ में स्कूल का प्रशासन अगर जिम्मेदार नहीं है, एक CCTV कैमरा नहीं है वहाँ पर। आप बताइए कि कोई बच्चों का स्कूल होगा, वहाँ CCTV कैमरा नहीं है, इस चीज़ को सुनिश्चित कौन करेगा? क्या शिंदे सरकार करेगी इस चीज़ को सुनिश्चित? और जब प्रदर्शनकारी प्रदर्शन कर रहे थे तो शिंदे जी छुट्टी मना रहे थे। तो ये हकीकत है महाराष्ट्र की और महाराष्ट्र की जनता की और महिलाओं की। ये महिलाओं की अस्मिता का सवाल है कि आज बेटियां अपने आप को सुरक्षित महसूस कैसे करेंगी। सरकार इसके ऊपर क्या ठोस कदम उठाएगी? कांग्रेस पार्टी लगातार इसका विरोध कर रही है। कल हमने जो है महाराष्ट्र बंद का आह्वान किया है। सोलापुर में जो हमारे अध्यक्ष जी हैं और 12 जितना भी फ्रंटल संगठन है, सब ने अमरावतीमध्ये शिक्षकाची 14 वर्षीय विद्यार्थिनी सोबत गैरवर्तणूक, आरोपी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक। अमरावतीमध्ये देखील बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे। अमरावती शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 13 मध्ये
पीटीच्या शिक्षकाने 14 वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे। कालचा जो पोस्को दाखल झाला, जो बदलापूरला जी दुर्दैवी घटना घडलेली आहे, त्याच धर्तीवर माननीय CP सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जनजागृतीचा, विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा, लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो। आणि दिनांक 21 तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती, एक महिला अधिकारी पाठवली होती। त्यावेळेला तिथं सुद्धा मुलींना तिथं छेडखानीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती। त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला 17 तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती, चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती। त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते, शिक्षक शिक्षिकाही जमा झाले। त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे, कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा, जिला चक्कर आली आहे तिला, त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला। अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत। उज्ज्वल निकम हे भाजपचे लोकसभेचे उमेदवार। शाळा ही भाजपशी संबंधित, त्यामुळे प्रकरणाला चुकीची दिशा लागू शकते असं संजना घाडी म्हणाल्या। उज्ज्वल निकम भाजपचे लोकसभेचे उमेदवार राहिले आहेत। तसंच बदलापुरातील शाळा ही भाजपशी संबंधित असल्याने या प्रकरणाची दिशा चुकीची लागू शकते अशी शंका शिवसेना ठाकरे गट प्रवक्त्या संजय घाडी यांनी व्यक्त केली आहे। संजना घाडी म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री लोकांना सांगत आहे की प्रकरणात राजकारण शिजत आहे, पण पीडित मुलींचे पालक देखील सांगतायत केस 12 तास घेतली नाही आणि आरोपीला 3 दिवसांनी अटक झाली, याचा अर्थ पोलिसांवर दबाव होता। तसंच उज्ज्वल निकम संदर्भात संजना घाडी म्हणाल्या, उज्ज्वल निकम भाजप लोकसभेचे उमेदवार होते, त्यामुळे भाजपशी संबंधित शाळेमुळे प्रकरणाच्या दिशेवर परिणाम होऊ शकतो। तसंच संजय निरुपण यांच्यावर बोलताना त्या म्हणाल्या, बदलापुरात पीडितेला आईला 12 तास पोलिसांनी ठाण्यात ठेवले, सीसीटीव्ही फुटेज नष्ट केले, आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि 300 जणांवर गुन्हे दाखल केले। याची तुलना मणिपूरशी केली जात आहे। याबद्दल संजना घाडी यांनी प्रश्न विचारलाय, बघूयात ते यावेळी काय म्हणाल्या। आम्ही वारंवार तेच सांगतोय, या ठिकाणी जे मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री जे लोकांना सांगतायत की याच्यात राजकारण शिजतंय, तर मुळात जे अत्याचारी ज्यांच्यावर झालेला आहे, ज्या मुलींवरती, त्यांचे पालकच हे सांगतायत की ही केस दाबण्यासाठी किंवा ही केस न करण्याकरता, म्हणजे ते 12 तास ती केस का घेतली नाही, की 3 दिवसानंतर आरोपीला अरेस्ट का झाली, याची कारणच मुळात याच्यात दडलेली आहेत की किती प्रेशर पोलिसांवर देखील होतं। आणि म्हणूनच हे पालकांनी सांगितलं, याला एक प्रूफ झाला म्हणायला पाहिजे की कशा पद्धतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता आणि त्याचीच चीड म्हणून बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते। त्याच्याबद्दल देखील बदलापूरकरांमधूनच नव्हे तर आज हे प्रकरण अखंड महाराष्ट्रभर पोहोचलेले आहे। सगळ्यांकडून त्याच्याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते, कारण उज्ज्वल निकम हे आताच्या लोकसभेमध्ये भाजपाकडून उमेदवारी लढलेले उमेदवार होते आणि तेच पब्लिक प्रॉसिक्युटर झाल्यामुळे आणि भाजपाचीच संबंधित RSSशी संबंधित ही शाळा आदर्श विद्यालय ही असल्याचं लक्षात येते। वारंवार तिथे असणारे चेअरमन, आताचे तुषार आपटे, चेतन आपटे, ही सगळी मंडळी ही भाजपाच्या आत्ताच्या कार्यकारी पदाधिकारी पदावर आहेत आणि त्यामुळे बीजेपी कनेक्शन ऑलरेडी तिथे दिसतंय आणि त्यात हे बीजेपीचे उमेदवार असलेले वकील, त्यामुळे ही केसची दिशा तर भरकटणार नाही ना, याच्याकडे या दिशेने साशंकतेने आमच्याकडूनही पाहिलं जाते। मुख्यमंत्री म्हणतात की हे सुनियोजित आंदोलन होते,
आता त्याच्याबद्दल काय बोलायचं? त्यांनी सांगितलं बाहेरून गाड्या भरून आल्या, अमुक झालं तमुक झालं, लाडकी लेकचे बॅनर लावले गेले. आता त्याच्यावर स्वतः म्हणजे माझ्याकडे काल बदलापूर मधूनच स्थानिक रहिवाशांनी एक पोस्ट पाठवली. त्याच्यामध्ये असं कळलं की आम्ही सगळे बदलापूरकरच होतो. पोलीस स्टेशनला जे अटक झाले, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, ते सगळे आंदोलक हे बदलापूरचेच होते आणि यांच्यासाठी लढणारी वकील संघटना जी उभी राहिली आहे ती देखील स्थानिक बदलापूरची आहे. म्हणजे हे सगळं सिद्ध करतं की बदलापूरचीच जनता होती आणि आम्हाला जर आंदोलन करायचं होतं आम्ही केलंच की. आम्ही कुठे मागे लपलो आहेत? आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं आंदोलन सुषमाताईंनी बदलापुरात जाऊन केलं. आम्ही सगळ्यांनी अखंड महाराष्ट्रभर केलं. 24 तारखेला महाविकास आघाडीने बंदची हाक दिलेली आहे. त्याच्यामुळे हे काय लपून करण्यासारखी गोष्टच नाहीये. आम्ही केलं असतं तर आम्ही छातीटोकपणे हो म्हणून सांगितलंच असतं. पण जनतेचा प्रक्षोभ आहे, जनतेचा राग उपळलेला आहे आणि तो मान्य करायची तयारी या नालायक सरकारची नाहीये. म्हणून त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न यांच्याकडून केला जातोय. खरोखर संजय निरुपम हे एक माझ्या समोर त्यांची जी छबी होती, सामनामध्ये ते काम करत होते, शिवसेनेचे मूळ पदाधिकारी ते होते आणि असा हा मूळ कधीतरी शिवसेनेच्या ढाच्यात असलेला हा शिवसैनिक बाळासाहेबांचा तोच असेल का, अशी आशंका आता आमच्या मनात निर्माण व्हायला लागली आहे. म्हणजे त्या ठिकाणी बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारानंतर त्यांची केस न घेणं, 12 तास त्याच्या आईला थांबून ठेवणं, त्यानंतर देखील केस घेताना त्या ठिकाणी अत्यंत वाईट पद्धतीने त्यांना वागणूक देणं पालकांना, त्यानंतर शाळेतले सीसीटीव्ही फुटेज न देणं, सीसीटीव्ही फुटेज नष्ट करणं, स्वतः रस्त्यावर आंदोलक उतरल्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज करणं, लाठीचार्ज केल्यानंतर पुन्हा 300 आंदोलकांवरती गुन्हे दाखल करणं, म्हणजे अशा प्रकारे छळ या लोकांचा केला गेलेला आहे. आणि याची तुम्ही कुठेतरी मणिपूरची जोडणी करताय. अरे त्या मणिपूर कधी गेलायत का आपण मणिपूरला? आपण पाहिलंय का मणिपूरमध्ये काय झाले? तिथले व्हिडिओज तरी पाहिलेत का? आज 18 महिने त्याला जवळजवळ होतील. काय मणिपूर मधलं काय भयान वास्तव, 2 जातींमध्ये झालेले दंगे आणि त्याच्यामध्ये तरुण मुलींचा गेलेली अब्रू, त्यांची नग्न निघालेली धिंड आणि शेतात पडलेले तरुण मुलींचे प्रेत, अत्यंत भयान वास्तव त्या मणिपूरचं आहे. आणि ते आणि बदलापूर, म्हणजे बदलापूरलाही चाललेली न्यायासाठी जनतेचा सरकारवरून, तुमच्या नालायक सरकारवरून विश्वास उडालाय. जनतेला न्यायाची अपेक्षा राहिलेली नाही, म्हणून कायदा हातात घेऊन जनता रस्त्यावर उतरले. आणि याच्याकडे नीट सहृदयपणे बघायचं सोडून, व्यवस्थितपणे काय चुकलंय ते बघायचं सोडून, कायद्याची अंमलबजावणी करायची सोडून, आपल्यासारखे मिंदे गटाचे प्रवक्ते जर अशा पद्धतीने बेताल बोलणार असेल तर खरोखर तुमच्या बुद्धीची कीव येते आणि तुमच्या अशा वागण्याची चीड येते. बुलढाणा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांची विविध मागण्यांसाठी आगार परिसरात निदर्शने. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ आणि महागाई वेतन भत्ता देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उचलले आहे. आज बुलढाणा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आगार परिसरात निदर्शने केली आहेत. आमच्या हक्काचा पगार आम्हाला द्या, तसंच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचे आम्हाला अनेक वेळा आश्वासन देण्यात आले, मात्र तरीही अजून पगार वाढ करण्यात आलेली नाही. तसंच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उग्र आंदोलन करणार असल्याचं आंदोलकांनी सांगितले आहे. गेल्या मागील काळामध्ये सोन्याचं अंड देणारी आमची एसटी महामंडळ काही काळामध्ये आर्थिक संकटामध्ये होती आणि आर्थिक संकटातून आता बाहेर पडलेली असताना गेल्या अनेक वर्षापासून कामगारांचा करार प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने मागण्या विविध पातळीवर झाल्या, परंतु मागण्यांचा मार्ग मोकळा होत नव्हता. म्हणून मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या पुढाकारातून महाराष्ट्रातील श्रमिक संघटनांची एक कृती समिती तयार झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यामध्ये आंदोलन झाली. घंटा नांद आंदोलन झालं, आक्रोश आंदोलन झालं आणि याची दखल घेऊन मागील 7 तारखेला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व महाराष्ट्र शासनाचे सेक्रेटरी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि त्यामध्ये धोरणात्मक बाबीवर चर्चा होऊन शासनाने असे आदेश केले की हाय पॉवर कमिटी नेमण्यात येईल आणि त्याचा अहवाल तयार होऊन पुढच्या कॅबिनेटमध्ये कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल.
मुख्यमंत्र्याच्या या आश्वासनानंतर हाय पॉवर कमिटीचा अहवाल आता तयार झालेला आहे आणि अहवाल तयार होऊन गेल्या 4 ते 5 दिवसांमध्ये अनेक पातळीवर बैठका झालेल्या आहेत। आमच्या उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांच्या पातळीवर बैठक झाली, प्रिन्सिपल ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी शेट्टी साहेब यांच्या पातळीवर बैठक झाली आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव OP गुप्ता साहेब यांच्या सुद्धा पातळीवर बैठक झाली आणि मसुदा संघटनेच्या वतीने तयार करण्यात येऊन तो शासनाकडे देण्यात आलेला आहे आणि काल परवा कॅबिनेट होईल या अपेक्षेवर कामगार असताना मात्र कॅबिनेट झाली नाही आणि पुढील काळात कॅबिनेट होण्याची शक्यता असल्याने आपण आपला आक्रोश हा आमच्या कामगाराच्या वतीने या ठिकाणी निर्माण करत आहोत। महाराष्ट्रभरामध्ये कृती समितीच्या आव्हानाला साथ देऊन आज महाराष्ट्रभरामध्ये आक्रोश आंदोलन घंटानाद आंदोलन पार पडत आहे। त्यातलाच एक भाग आज या बुलढाणा विभागामध्ये झालेला आहे। महाराष्ट्राची जीवनवाहिनी या लालपरी हा एक महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे आणि प्रवासी वाहतुकीच्या याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या आशिया खंडामध्ये 1 नंबरला आहे। अशा स्थितीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारवाढ मिळावा यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून कृती समिती तयार झाली आणि 2016 पासून आमची मागणी राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु आज भाव येतो राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देण्याचं त्यांना आम्हाला आश्वासन दिलं, परंतु ते मागणी अजूनही पूर्ण झालेली नाहीये। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे अतिसंवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आपण नावाजलेले आहेत। निश्चितच महाराष्ट्रातील जनतेला न्याय देत असताना या लालपरीच्या सेवकांना सुद्धा त्यांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ द्यावी व आमचा राहिलेले प्रलंबित करार व वेतन आयोगाच्या धर्तीवर आमचे करार करून आम्हाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ देण्यात यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून 3 सप्टेंबर पासून गणपतीच्या मुहूर्तावर एसटी कर्मचारी हा मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहे हे मी राज्य शासनाला सांगू इच्छितो। तरी साहेबांनी लवकरच दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक लावून या राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वाढ करून देण्याबाबत बैठक घ्यावी व आमच्या आंदोलनाला आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याबाबत हे आम्ही शासनाला विनंती करतो। वणी विधानसभेत राजू उंबरकर यांची उमेदवारी जाहीर करतो असं राज ठाकरे म्हणाले। वणी विधानसभा मतदारसंघासाठी राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे। राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी पक्षातर्फे 200 ते 225 उमेदवार उभे करण्याची योजना जाहीर केली आहे। महाराष्ट्राचे राजकारण गढूळ झाले असल्याचं सांगत ठाकरे यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये बदल घडवून आणण्याचे आवाहन केले आहे। बदलापूर येथे अत्याचाराची घटना मनसेच्या महिलांनी सेनेने उघडीस आणली अशी माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्रात कायद्याचा धाक नाही आणि सत्तेवर असल्यात ते कसे बदलावे हे दाखवून देईल असं ठाकरे यांनी ठामपणे सांगितलं। वणी विधानसभा मतदारसंघासाठी राजू उंबरकर यांच्या उमेदवारीची घोषणा करत त्यांनी सर्वांनी त्यांना आमदार बनवण्यासाठी पाठिंबा द्यावा असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे। यावेळच्या निवडणुका जरा जवळपास 200-225 उमेदवार आपण पक्षातर्फे उभे करणार आहोत आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकीय वातावरण इतकं गढूळ झालेलं आहे, इतका चिखल झालेला आहे। मी आजपर्यंत असं वातावरण महाराष्ट्रामध्ये कधी पाहिलं नव्हतं। इतक्या वर्षामध्ये इतकी वर्ष तुम्हीही पाहिलं नसेल। उन्हातानामध्ये उभे राहता, तुम्ही रांगेमध्ये उभे राहता, या लोकांना मतदान करता आणि कोट्याच्या भावाने नंतर माणसं विकली जातात। आज ह्याची सत्ता, उद्या ह्याची सत्ता, उद्या ही माणसं ह्याच्याकडे, उद्या ही माणसं ह्याच्याकडे। सध्या समजतच नाही कोण कुठच्या पक्षामध्ये तेच समजत नाही आणि मला असं वाटतं की याचा तुम्हाला राग येतो की नाही येत। या असल्या गोष्टींचा राग व्यक्त करायची जी जागा आहे ना ती येणारी विधानसभेची जागा आहे, निवडणूक आहे ती। त्यावेळेला तुमचा राग व्यक्त झाला पाहिजे आणि तुम्ही जर असेच राहिलात तर तुमच्या नशिबी अशीच माणसं येणार, अशीच सरकार येणार, कधीही प्रश्न सुटणार नाहीत कुठचेही। आता काल परवाकडे आपल्या बदलापूरमध्ये ज्या मुलीवरती जो
शारीरिक काही अत्याचार झाले, बलात्काराचा प्रयत्न झाला. आणि एक घटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महिला सेनेने ती बाहेर काढली गोष्ट, तेव्हा लोकांना कळली, तोपर्यंत दाबून ठेवली होती गोष्ट. ती घटना घडल्यानंतर मग लगेच सगळ्या ठिकाणी सुरू झालं. काल आता कोल्हापूरमध्ये झालं, लहान लहान मुलींवरती हे बलात्कार करतायत. हा माणूस आज पाहिजे होता. आज ही महाशक्ती जी आहे ना, ही आज पाहिजे होती. रांजाच्या पाटल्याचा जसा हातपाय कापून जसा चौरंग केला होता ना, तसे ह्यांचे चौरंग केले पाहिजेत. आमच्या मुली शाळेमध्ये पाठवायच्या, आणि शाळेमध्ये पाठवल्यानंतर कालच मी त्या आश्रम शाळेमध्ये गेलो होतो. लहान लहान मुली तिकडे, या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेलं आहे. आणि याचं कारण कायद्याचा वचक नाही. मी याचा दोष आमच्या या पोलीस यंत्रणेला बिलकुल देणार नाही. अजिबात देणार नाही. त्यांच्यावरचा जो सरकारी दबाव असतो ना, त्या दबावामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना तसं वागावं लागतं. कारण ह्यांनी काही गोष्टी करायला घेतल्या की ह्यांचं निलंबन काढणार, यांना नोकरीवरून काढून टाकणार, यांच्या चौकशा लावणार. आणि जे सरकारमध्ये बसले त्यांच्या चौकशा कोणी नाही लावायच्या. कुठे लाठीचार्ज करायला सांगा, कुठे परिस्थिती हाताळण्यासाठी म्हणून त्यांच्या हातातच काही नाही. आणि मग दोष द्यायचा होता ना, असं थोडी चालतं. मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला. अनेकांना असं वाटतं की राज ठाकरे असा सहज बोलतो. मी सहज नाही बोलतोय. मी तुम्हाला अत्यंत गांभीर्यपूर्वक तुम्हाला सांगतोय, एकदा या राज ठाकरेच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता द्या तुम्ही. एकदा राज्य कसं हाकलं जातं ना, कायद्याची भीती काय असते ना, हे मी तुम्हाला दाखवून देईन. परत या महाराष्ट्रामध्ये परत कुठच्या बाईकडे मुलीकडे कोणी वाकडे नजरेने बघायची कोणाची हिंमत होणार नाही. याच पोलीस यंत्रणेला सांगणार, 48 तास देणार. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. 48 तास हातामध्ये दिले ना, साफ करून ठेवतील महाराष्ट्र अख्खा. सगळ्या गोष्टी माहिती असतात, पण कोण घेणार अंगावरती? आज अनेक विषय या महाराष्ट्रामध्ये पडलेले आहेत. महिलांचे विषय आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, बी बियाण्यांचा प्रश्न आहे, विम्याचा प्रश्न आहे. दरवर्षी आपलं तेच सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि आमचे सगळे सरकारी सगळे लोक गोल गोल उत्तर देत आहेत. आणि आत्महत्या काही थांबत नाहीत. या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं असतात. या सगळ्या गोष्टींवरची उत्तरं आहेत. आपण जी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट काढली होती, त्या ब्ल्यूप्रिंट मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. पण तुम्ही माझ्या हातामध्ये ही सगळी गोष्ट दिली पाहिजेत. आज विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत. मी काय फार तुम्हाला इथे भाषण करण्यासाठी आलेलो नाही. मला राजूने सांगितलं होतं इथे स्वागत आहे. जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका लागतील तेव्हा लागतील. मी मराठवाड्यामध्ये काल मी 2 जागा विधानसभेच्या काल जाहीर केल्या. गडचिरोलीमध्ये, आज यवतमाळमध्ये इथे आलोय, वडीला आलोय. आज पण मला एक गोष्ट जाहीर करायची आहे. म्हणजे या वडी या विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमचे राजू उंबरकर यांची उमेदवारी आज इथे जाहीर करतोय. सर्वांनी पूर्ण ताकदीने राजू उंबरकरांच्या मागे उभं राहावं, त्यांना आमदार म्हणून आतमध्ये पाठवावं. मी तुम्हाला सांगतो की हा बदल तुमच्याकडनं घडवून द्या, मला घडवून द्या. येणाऱ्या विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत बसलेली असेल. आणि तुमचे जे प्रश्न असतील, मी कसे प्रश्न सोडवतो तुम्हाला माहिती आहे बरं का.
पहिल्यांदा हात जोडून जातो, समोरच्याने ऐकलं नाही तर हात सोडून जातो. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद आमच्या मागे कायम राहो एवढी फक्त एक अपेक्षा आशा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं दर्शन झालं याचाही मी स्वतःला भाग्यवान समजतो. निवडणुका जेव्हा लागतील त्यावेळेला प्रचार सभेसाठी म्हणून मी इथे येईनच, त्यावेळेला सविस्तर बाकीच्या गोष्टी आपण बोलू. तोपर्यंत आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. बदलापूर प्रकरण झालं, राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घेतली पाहिजे, शरद पवार असं म्हणाले. बदलापूर प्रकरण गंभीर आहे आणि राज्य सरकारने सतर्क राहून कठोर भूमिका घ्यावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. बदलापूर घटनेनंतर अनेक ठिकाणी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा घटनांवर कडक कारवाईची गरज असून राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली पाहिजे असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांनी बालिकांच्या सुरक्षिततेसाठी जनतेने एकत्र येऊन भावना व्यक्त कराव्यात असं आवाहन केलंय. कायदा व सुव्यवस्था यंत्रणा अधिक जागरूक होण्याची गरज आहे असंही त्यांनी म्हटलं. सहकारी चळवळीत राजकारण आले नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आणि राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही शरद पवार यांनी चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. हाक देण्यात आलेली आहे बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं राष्ट्रवादी म्हणून बंदमध्ये सहभागी असल्यामुळे तुम्ही सगळे कार्यक्रम उद्याचे रद्द केले. बंदमध्ये कशा प्रकारे सहभागी होणार? प्रश्न असा आहे की जे बदलापूरला घडलं, बदलापूरला जे काही घडलं ते अत्यंत निषेधार्ह आणि दुसऱ्या बाजूला चिंताजनक अशा प्रकारचं चित्र. दोन अजाण बालिकांच्यावर या प्रकारचा अत्याचार एखाद्या शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणामध्ये होतो ही गोष्ट धक्कादायक आहे. आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया ही बदलापूरच नव्हे तर अनेक ठिकाणी उमटायला लागलेली होती. बदलापूरला जो काही प्रकार झाला त्याच्या संबंधी सक्त कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ती मागणी सगळ्यांनीच केली. राज्य सरकारने अशा प्रश्नाला, अशा प्रसंगांना आवर घालण्यासाठी अत्यंत सतर्क राहिलं पाहिजे. आणि गृह खात्याची यंत्रणा अतिशय सतर्क राहून एक तर याला आवर घातला पाहिजे आणि जिथं गरज असेल तिथं अतिशय कठोर अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. काल जे काही बोलण्यात आलं ते बदलापूरचं सीमित नव्हतं. दुर्दैवाने त्याच्यानंतर 3-4 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी अन्य ठिकाणी सुद्धा होतात असं दिसतंय. कुठे बालिकांच्यावर अत्याचार असेल, काही ठिकाणी मुलींच्यावर अत्याचार असेल. हे चित्र आपल्या राज्यामध्ये दुर्दैवानं दिवसेंदिवस वाढतंय असं पाहायला मिळते. आणि याच्याबद्दलचे लोकांच्यात असलेला उद्वेग, राग हा व्यक्त करण्याच्यासाठी त्यांनी उगीच संघर्षाची भूमिका घेण्याच्या ऐवजी एक दिवसाचा बंद करून
आणि तो बंद अत्यंत शांततेनं पार पाडून त्याच्यातून जनभावना व्यक्त करण्याची काळजी घ्यावी या हेतूनं हा कार्यक्रम उद्याचा बंदचं आयोजित केलेला आहे. माझ्या पक्षाचे सगळे सहकारी तर सहभागी होतीलच, पण या प्रश्नाच्या संबंधी आस्था असलेल्या महाराष्ट्राचा प्रत्येक घटक याच्यामध्ये सहभागी व्हावं. तो बंद अत्यंत शांततेनं व्हावा आणि या बंदच्या माध्यमातून हे जे काही प्रकार राज्याद्वारे होत आहेत त्याच्या संबंधीच्या तीव्र भावना महाराष्ट्रामध्ये व्यक्त व्हाव्यात हा त्याचा हेतू आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्राची जनता आपल्या मुलीवालींच्या भवितव्याच्यासाठी एक जनमत तयार करायला उद्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील आणि त्यातनं आपल्या वेदना व्यक्त करतील. कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो, आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन. धुळे तालुक्यातील नंदाळे शिवारातील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. या धरणातील पाण्यामुळे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते विधिवत जलपूजन करण्यात आले. कनोली नदीवरील कनोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरूर पट्ट्यातील धरणाच्या लाभ क्षेत्रात येणाऱ्या एकूण 1363 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. धुळे तालुक्यातील कनोली नदी आणि कनोली धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने कनोली मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कनोली धरणातील पाण्याचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. आज आपण कनोली धरणावरती या ठिकाणी उभे आहोत. कनोली धरणाचं जलपूजन या ठिकाणी आपण आज केलं आहे. यावर्षी देवाच्या कृपेने खूप चांगला पाऊस होतो आहे आणि काही भाग सुटून गेला आहे, पण ह्या भागामध्ये आज यावर्षी चांगला पाऊस आहे आणि त्यामुळे कनोली धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. गेल्या काही वर्षापूर्वी आपण कनोली धरणाची उंची वाढवण्याकरता त्या ठिकाणी आपण मागे बघत असाल त्या ठिकाणी सांडव्याची उंची ही आमदार निधीमधून 15 लाख रुपये आपण देऊन त्या ठिकाणी ह्या सांडव्याची उंची वाढवून घेतली होती आणि त्यामुळे तब्बल 110 MCFT म्हणजे 110 घन मीटर पाणी त्या ठिकाणी वाढलं, पाणी साठा वाढला आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे सिंचन होणार आहे या सिंचनाला याचा फार मोठा फायदा होतो आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळामध्ये अशी परिस्थिती होती की या ठिकाणी गुराढोराने प्यायलासुद्धा पाणी नव्हतं आणि तशा परिस्थितीमध्ये यावर्षी कनोली धरण आज पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे. हे मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या आणि आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज खुशखबर खुशखबर खुशखबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी कधीही शरद पवारांनी राजकारण केलं नाही आणि ते कुणीही करू नये असं अशोक पवार म्हणाले. शेतकऱ्यांसाठी आणि कामगारांसाठी शरद पवारांनी कधीही राजकारण केले नाही आणि ते कुणीही करू नये असं आमदार अशोक पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निधीवरून पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी आरोप केलाय की कारखान्याच्या फाईल्स अर्थ खात्याकडून दाबून ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जावे लागले. न्यायालयाने 107 कोटींची मागणी राखून ठेवली आहे, ज्यामुळे शेतकरी आणि कामगारांना न्याय मिळेल. पवार यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निधी मिळवण्याची विनंती केली होती आणि न्यायालयाच्या निकालाने राज्य सरकारला चपराक दिली असल्याचेही सांगितले. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. खरं माननीय हायकोर्ट यांच्याकडे आम्ही याचिका दाखल केली आणि त्यामध्ये आम्हाला एक चांगला निर्णय न्यायालयानं दिलेला आहे. खरं म्हणजे मी न्यायालयाचं मनापासून आभार मानेल की ज्या वेळेला राजकारणासाठी कोणीतरी अडवते महायुतीतले घटक, अशा वेळेला न्याय देण्याचं काम आम्हाला
मुंबई उच्च न्यायालयानं त्या ठिकाणी दिलं आहे आणि त्यामुळं जे आमच्या रावसाहेबदादा पवार घोडंगे साखर कारखान्याची 107 कोटीची आमची मागणी होती ते पैसे त्यांनी राखीव ठेवलेले आहेत। त्यामुळं उद्याच्या काळामध्ये ही निधी मिळाला तर त्या ठिकाणी जो शेतकरी आहे, कामगार आहे, त्याला निश्चितपणे न्याय मिळेल। मध्यंतरीच्या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे घेऊन गेले, त्यांची भेट घालवली आणि त्यांची भेट घेत असताना त्यावेळेला त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली की बाबा निश्चितपणे आम्ही मदत करू। आज पण मी आशावादी आहे, अजून सीझन काय लगेच सुरू झालेला नाही, हे पैसे निश्चितपणे आम्हाला मिळतील आणि ते मिळण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात गेलो। 2265 कोटी रुपयांचा हा निधी होता, एकूण 17 कारखान्यांची यादी होती। खरं तर हे सगळे जर कारखाने बघितले तर सत्तेत असणाऱ्या आमदारांनी मंत्र्यांचे आहेत। महायुतीला किंवा सरकारला फटका म्हणावा लागेल उच्च न्यायालयाचं सगळं। निश्चितपणे आज सामान्य शेतकऱ्याला, कामगारांना त्या ठिकाणी लक्षात येते की बाबा हे कोण अडवते। पवारसाहेबांनी असं कधी राजकारण केलं नाही आणि ते कुणीही करू नये, कारण कारखाना हा काय कोणत्या एका पक्षाचा नसतो। तिथं सभासद 30-40 हजार सभासद असतात, ते विविध पक्षाचे असतात सभासद आणि जो मदत करतो त्याला शेतकरी वर्ग विसरत नाही। त्यामुळं मदतीची भूमिका सरकारची असली पाहिजे, ती आम्ही काही जणांनी आदरणीय मी पवारसाहेबांना पाठिंबा दिला किंवा काहींनी महायुतीच्या विरोधात, कारण आमचे जे प्रेम आहे कुणाचं काँग्रेसचं असेल, कुणाचं उद्धवसाहेब ठाकरेंचं असतील आणि मग अशा वेळेला त्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आम्हाला असं वाटतं की आम्ही तिथंच काम करावं। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा, युवा सेनेची स्वाक्षरी मोहीम। बदलापूरमधील शाळेतील 2 चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले। संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली। आता या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहे। आज धुळ्यात युवा सेनेच्या माध्यमातून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा असं म्हणत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शक्ती कायदा हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते, परंतु हा शिंदे फडणवीस सरकार या नाकारत्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही। तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचा तुम्ही अत्याचार आणि अन्याय अशा डोळ्यांनी बघणार आहात, कधी हा कायदा आणणार आहात। या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे, युवती सेनेतर्फे आज आम्ही देवपूर बस स्टँड या ठिकाणी, कॉलेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत, जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे, या अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। बदलापूर इथे झालेली लाजनीय घटना जी आज सगळ्यांनाच माहीत आहे, त्याच्यानंतरही असे भरपूरशे घटना आपल्या पुढे येतच आहे। आपले उद्धव साहेब असताना त्यांनी एक शक्ती कायदा आणला होता, जो त्या नाकारत सरकारने लागू झालू दिला नाही। तो जर लागू झालेला असता तर या मुलींना न्याय नक्कीच भेटला असता। आमची ही सरकारला बोलणं आहे की हे शक्ती कायदा लवकरात लवकर लागू झालाच पाहिजे आणि आई बहिणींना, लेकींना सुरक्षा भेटलीच पाहिजे। आज काय उपक्रम राबवला आपण? आज त्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद। माजी मंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्याच्या बंदची माहिती दिली। उद्या बंद राजकीय कारणासाठी नसून विकृती विरुद्ध संस्कृतीचा आहे। पालकांची मुलींच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त करून हा बंदचा आयोजित करण्यात आला आहे। महाविकास आघाडी आणि नागरिकांचा पाठिंबा असल्याने जातपात ओलांडून एकजुटीने सहभागी व्हावे अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे। अत्यावश्यक सेवा सुरू राहतील आणि बंद दुपारी 2 वाजेपर्यंत पाळावा। उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे आणि जनतेलाही विचारले पाहिजे। आंदोलकांचे गुन्हे मागे घ्यावेत आणि राज्यातील जनतेला पाठिंबा द्यावा। हिंसा टाळण्याचे आवाहन करत
बंदमध्ये दुकानदारांनी स्वतःहून सहभागी व्हावे असे ठाकरे यांनी सांगितले। याकरता हा बंद आहे। अनेक जणांना असं वाटते, बहुतेक सगळ्याच महिलांना आणि पालकांना असं वाटते की आपली मुलगी शाळेमध्ये सुरक्षित राहील का। अनेक माता भगिनींना वाटते की अगदी कामाच्या ठिकाणी आपण जातो, मग ती कार्यालय असतील, रुग्णालय असतील, इथे आपण सुरक्षित राहू का। आणि त्याच एकूण खदखदीला किंवा एक अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद, जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षांनी, होय आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत। त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे। परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे। या बंदमध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत, उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो। त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील। जात पात, धर्म, भाषा, भेद, राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन, कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे। आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत त्याच तसेच तसंच उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील। कडकडीत बंद असायला पाहिजे। मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत, जसं रुग्णवाहिका सेवा आहेत, वृत्तपत्र आहेत, फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील। एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत, गणपती बाप्पा येत आहेत, दहीहंडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे। कारण अनेकांना उत्सव पण करायचे आहेत, उत्साह पण आहे, पण त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। सरकारला काही म्हणू देत, मी जनतेच्या वतीने बोलतोय आणि जनतेला सुद्धा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। केवळ जनतेचं मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही, तर मधल्या काळामध्ये सुद्धा जनतेने मत व्यक्त करायला पाहिजे। आणि परत एकदा सांगतो की जर काही यंत्रणा वेळेमध्ये हल्ली असती तर हा उद्रेक झाला नसता। ज्यांना म्हणायचे की हे सगळं आंदोलन हे राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फूर्त नव्हतं, मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून जी दखल घेतलेली आहे ती सुद्धा काय राजकारण्यांनी प्रेरित घेतलेली आहे का? काल उच्च न्यायालयाने आपल्या राज्य सरकारला थोबडवलेलं आहे, हे थोबडवणंसुद्धा हे राजकारण्यांनी प्रेरित झाले म्हणून उच्च न्यायालयाने केलं आहे का? जर उच्च न्यायालय स्वतःहून याची दखल घेत असेल आणि मी असं म्हणेन उत्स्फूर्तपणाने सरकारला विचारत असेल तर जनतेला सुद्धा तो अधिकार आहे। आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे। ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो आणि तो तसा आता दरवाजा थोडा हलायला लागलेला आहे, तो उघडून नये म्हणून या यंत्रणांनी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणाने पार पाडली पाहिजे आणि ती पाडली जात नाही ह्याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे। आणि परत एकदा सांगतो की उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही आहे। उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे, त्याच्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे। जे आपल्या राज्यातले सगळे सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्या सगळ्यांना मी सांगतोय की उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत हे सरकारला दाखवलं पाहिजे। बातम्या तर रोज येत आहेत। काल आपल्याला आपण भेटून गेल्यानंतर मला बदलापूरची लोक भेटून गेली आणि तिथली परिस्थिती आज देखील भयानक आहे। आज सुद्धा वृत्तपत्रात बातमी आली ती लोकसत्तामध्ये, मी मुद्दामून नाव घेऊन सांगतो, नाही लोकसत्ता देणं, की तिथल्या शाळेच्या मुख्याध्यापिकांनी असं प्रश्न केला आहे की या जखमा सायकल चालवल्याने झाल्या असतील, म्हणजे हे किती निर्दयीपणा करायचा, किती निर्डावलेपणा करायचा। त्याच्यानंतर पोलिसांना जबाबदारीचा विसर, हे बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या हाताळणीवर उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत। मी उच्च न्यायालयाला पण विनंती करतो की ही जी बाब आहे
ही फक्त एका घटनेपुरती मर्यादित नाहीये. अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करा, नागरिक कृती समितीची मोर्चाद्वारे मागणी. आज देशात मोठ्या प्रमाणावर महिलांवरील अत्याचार आहेत. या प्रकरणातील आरोपींना भीती वाटेल अशी शिक्षा प्रशासनाने केली पाहिजे, अन्यथा आरोपी मोकाट फिरत राहतील. ज्यांच्यावर अत्याचार होतात ते मात्र जीवानिशी जातात. शासनाने जलद गतीने तात्काळ खटले चालू केले पाहिजेत, असं माजी खासदार व्यंकटेश काब्दे म्हणाले. बघूयात ते यावेळी काय म्हणाले. नांदेड शहरात आज नागरिक कृती परिषद समितीच्या वतीनं तसेच मराठवाडा जनता विकास परिषद आणि इतर संघटनांच्या वतीनं आज निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मोर्चा एक अभूतपूर्व मोर्चा होता. यात नागरिकांनी त्याचबरोबर सर्व युवक युवतींनी सहभाग नोंदवला आणि या ठिकाणी घोषणा देत आज बांगलादेशमध्ये जो अत्याचार झाला किंवा होत आहे, त्यानंतर कलकत्त्यामध्ये झालेला अत्याचार आणि बदलापूरमध्ये झालेला अत्याचार, या गोष्टी ज्या आपली शर्मेनं मान खाली घालावी अशा प्रकारच्या या घटना घडलेल्या आहेत. या ठिकाणी शासनाने कायदे केलेले आहेत, परंतु नुसत्या कायद्यामुळे जी ही सुधारणा होत नसते. ही सुधारणा होण्याकरता ज्या वेगवेगळ्या प्रकारची उपाययोजना करावी लागते. नागरिकांमध्ये जागृती पाहिजे. याच्यामध्ये कुठंतरी आपल्याला एक प्रकारची त्रुटी आहे आणि ही त्रुटी कशी दूर करावी याचा सर्व समाजानं विचार करावा लागेल. कारण या घटना वर्षेवर अधिक प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत. या ठिकाणी गेल्या वर्षामध्ये 4,36,000 अशा प्रकारचे गुन्हे महिलांवर झालेल्या अत्याचाराबद्दलची नोंदवण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपल्या देशाकरता अत्यंत खेदजनक आणि दुर्दैवी अशा प्रकारची गोष्ट आहे. यापुढे रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या, अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा, असं गावकऱ्यांची मागणी. नांदेडच्या लोह तालुक्यातील वागदरवाडी या गावाला रस्ता नाही. रस्त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. वागदरवाडी गावातील जवळपास 300 जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत. परंतु याच देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा अभावी प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान रस्ता आणि मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी मागील 10 दिवसांपासून गावातील काही जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. मी पुंडलिक देवराव केंद्रे वागदरवाडी या गावचा रहिवासी असून माझ्या गावातले आर्मीमध्ये पोलीस शिक्षक या कर्मचारी 200 ते 250 आहेत महाराज. गडचिरोली सारख्या पाकिस्तानच्या बॉर्डरला आमचे लेकर आहेत आणि त्या ठिकाणून आमच्या लेकरांना आमच्या मायबापाची व्यवस्था होत नाही आणि तिथून माळाकुळून यायला आम्हाला साधा रस्ता नाही. ज्या शासनाने रस्ता दिला होता त्या शासनाने त्या माणसाने काही त्या रोडचे पैसे उकळून खाले पण रोड दिला नाही. काय करावं? माझी विनंती एक आहे आमदार साहेबाला, खासदार साहेबाला आणि आमच्या ग्रामविकास साहेबाला, या सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या. आमच्या मायबापाची सेवा करायला कोणी नाही. नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या. अरे आम्हाला माय ना बाप, तुम्ही नुसते उगा या देशाचे पोशिंदे काय करा? मोदी साहेब तुम्हाला विनंती आहे, अमित साहेब तुम्हाला विनंती आहे, फडणवीस साहेब तुम्हाला विनंती आहे, जर आमची व्यवस्था करायची नसेल तर आमचे लेकर आमच्या घरला पाठवून द्या, नाही तर आमचा रोड आणि आमचा सुविधा चांगल्या प्रकारे करा. आदर्श गाव आमचा असून जर तुम्ही हे व्यवस्था करत नाही आणि तुमच्या डोळ्यानं तुमच्या सैनिकाचे तुम्ही हाल पाहत असतात आणि कुठलाही त्याला चौकशी करायला उपोषणाला बसणाऱ्या माणसाला आम्ही तुमचं काम करू, त्यांची चौकशी करू. सर्व घर पटलेले आहेत, कोणी चौकशी करत नाही, काय नाही. खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. महाराष्ट्रातील सरकार हे बेभान सरकार आहे, असं नाना पटोले म्हणाले. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे शेतकरी मेळावा निमित्ताने आज धुळे जिल्ह्यात दौऱ्यावर आले होते. या निमित्ताने त्यांनी आज दोंडाईच्या येथे शेतकरी मेळावा घेतला. यामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील तसंच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकारचा चांगलाच खरपूस समाचार यावेळी घेतला. खुश खबर.
डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. भाजपाने अजित पवार यांची ताकद कमी करेल अशी भीती मी व्यक्त केली होती आणि ते आता दिसायला लागलं आहे असं रोहित पवार म्हणाले. भाजपाने अजित पवारांची ताकद कमी करेल अशी भीती मी व्यक्त केली होती आणि ती आता दिसायला लागली आहे असं आमदार रोहित पवार म्हणाले. विद्यार्थी आंदोलनाच्या 2 मागण्या आयोगाने मान्य केल्या. शरद पवार यांनी हस्तक्षेप करून आयोग अध्यक्षांची चर्चा केली. साखर कारखान्यांच्या बाबतीत न्यायालयाने निष्ठावंतांना दिलासा दिला आहे. शरद पवार यांच्या सुरक्षितेबाबत योग्य निर्णय घेतील. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेबाबत महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकत्र येतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. विद्यार्थी तिथून निघून गेले पण काही लोक तिथे राहिली होती आणि आम्हाला नंतर कळालं की त्यांना काही पोलिसांनी थोडंसं दबाव तंत्र केलं. मग मी पोलिसांशी स्वतः बोललो की असं करू नका, तो त्यांचा हक्क आहे. जर त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या काही राहिलेल्या मागण्या अजून चर्चेत याव्या तर त्यांचा तो हक्क तुम्ही हिरावून घेऊ नका. आणि मग मला असं वाटतं की नंतर कुठलीही अडचण तिथं आली नाही. थोडा पाऊस असल्यामुळे काही लोक पावसासाठी ते थांबले होते. आता काल जसं ठरलं होतं की आदरणीय पवार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घातल्यानंतर स्वतः आयोगाच्या चेअरमनशी साहेब तिथं बोलले होते की मुलांच्या मागण्या कुठेतरी समजून घेऊन त्या मार्गी लावा. त्यांनी ट्विटसुद्धा केलं होतं की सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि ज्या प्रमुख 2 मागण्या आहेत त्याच्यावर जर सरकारकडनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही तर मी स्वतः तिथं येईल. आणि मग त्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की 2 ट्विट आल्या आयोगाकडनं आणि मागण्या केल्या गेल्या अशी चर्चा त्या ठिकाणी झालेली आपण बघितली. पण त्याच्यात अनेक विद्यार्थी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नव्हते की एक जी एक्झाम होती ती एक्झाम किती पुढे गेली आहे. 25 तारखेपासून पुढे असं व्हायला नको की 5-6 महिने पुढे गेली. त्यांचं मत आहे विद्यार्थ्यांचं की 2-1 महिने ठीक आहे, त्या पुढं जास्त नको. दुसरं कृषीच्या ज्या काही पदं आहेत ते आधीच्याच ॲडमध्ये इन्क्लूड करून ती नवीन ॲड त्या ठिकाणी निघावी अशी या सगळ्या कृषी सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मत होतं. त्याच्याबद्दल क्लॅरिटी नाही, फक्त एवढं सांगण्यात आलं की नंतर परीक्षा घेतली जाईल, पण ती किती महिन्यांनी घेतली जाईल हे सांगितलं नव्हतं. आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांचा पण लवकरात लवकर ॲड करावी असं त्यांचं मत होतं. कारण गेल्या वर्षी जी जाहिरात आली त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये ॲड होईल असं सांगण्यात आलं होतं, पण ती ॲड अजून निघाली नाही. मग विद्यार्थी किती महिने थांबणार असा संभ्रम या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता आणि या सरकारवर विश्वास नसल्यामुळे मग तिथं ते विद्यार्थी आंदोलन करत होते. त्याच्याचबरोबर अजून काही ज्या सेवा परीक्षा आहेत राज्यसेवा त्याच्यामध्ये काही पदं ॲड करायची त्याच्याबद्दलचा सुद्धा मुद्दा काल विद्यार्थ्यांनी मांडला. आणि मग तिथं बोलत असताना मी विद्यार्थ्यांच्या वतीने मी त्यांना आश्वासित केलं, आम्ही सरकारमध्ये नाही पण त्यांना आश्वासित केलं की आपल्याला मुख्यमंत्री साहेब भेटतील नाही भेटतील हे सांगता येणार नाही. कारण का एक छोटंसं जे विद्यार्थ्यांचं मंडळ होतं ते तिथं भेटण्यासाठी गेलं होतं पण मुख्यमंत्र्यांना त्यांना भेटता आलं नाही. त्यातल्या एक ताई इथं आहेत ते आयोगाला जाऊन भेटले. आता विषय एवढाच आहे की मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन ह्या सगळ्या मागण्या या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज लगेचच साहेबांनी वेळ दिली. आज बैठक झाली. बैठक झाल्यानंतर उद्या मुख्यमंत्री साहेब असतील मुंबईत तर पवार साहेबांनी इच्छा वर्तवली की दुपारनंतर मी त्यांना भेटतो. पण असं दिसतं की मुख्यमंत्री साहेब उद्या नाही आहेत. मग मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला पवार साहेबांच्या ऑफिसशी संपर्क साधून मग या महिना संपण्या अगोदर या विद्यार्थ्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर झालीच पाहिजे आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या त्या पूर्णपणे या महिन्या अखेरीस पूर्ण झाल्या पाहिजे. जशी या विद्यार्थ्यांची भूमिका आहे तशीच साहेबांची भूमिका आहे आणि साहेब मुख्यमंत्र्यांचा तिथं वेळ घेऊन मुख्यमंत्री तो वेळ देतील आणि मग त्याबद्दलची चर्चा या महिन्या अखेरीसपर्यंत होईल असं तिथं साहेबांनी आश्वासित केलं आहे. आणि त्याला मुख्यमंत्री साहेब कारण पवार साहेबांसारखा नेता एवढा मोठा नेता जर या विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढण्याला तयार असेल तर मुख्यमंत्री साहेब थोडा वेळ नक्कीच देतील असा विश्वास आमच्यासारख्याला वाटतो. कालची पवार साहेबांना सुरक्षा पुरवण्याचा विषय आहे. काल पवार साहेब आता स्पर्धा परीक्षेचा कुठला मुद्दा आपला राहिला विषय फक्त स्पर्धा परीक्षा संदर्भातला की